क्षेत्र श्री दर्गोबा मंकाळेश्वर पारे येथील आपण माहिती घेणार आहोत, तर चला. दिसलेला आहे व त्याच्या अशी माहिती दिली आहे की श्री दर्गोबा देव महाकाळेश्वरा पार्वती आई चिलाबाई त्याची देवळ मंडप पूर्वीचे बनलेले ते उलगडून बांधले. यास खरंच भवानी कासार पुजारी याचे रुपई व पारेगाव याचे रुपई व परगाचे भगताचे रुपई मौजी पारे तालुका खानापूर शके 1836 रोजी. यातून आपल्याला अशी माहिती मिळते की या मंदिराची स्थापना 1836 रोजी झालेली आहे व कासार पुजारी याची काही वर्षापासून पूजा करतात, याची भक्ती करतात व पुढेही करतील असा सर्वच माणसं. तर आता आपण मिठाबाईच्या देवळातून थेट इथे मागच्या मंदिरात आलेलो आहे. मागे मंदिरात आपल्याला हा खडक दिसलेला आहे. या खडकाचं वैशिष्ट्य हे आहे की इथे जे गाय चरायला येत होती तिच्या पायातून इथे हा खडक खूप छोटा होता ते आलेला. दिवसेंदिवस हे वाढत जातं. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे हे अजून या लोकांना माहीत नाही. एक जण दरवर्षी चालत याला जायचे महाकालेश्वरला. वयोमानाने त्याला जाणं व्हायचं नाही. मग एकदा महाकालेश्वर जे देव आहे ते त्यांच्या स्वप्नात आले 99 आणि ते म्हणाले 100 की ते स्वप्नात येऊन इथेच वास्तव्य केलं. ते इथे येऊन इथे वरती थांबले. त्यांची बायकोचं मंदिर पण खाली आहे आणि बहिणीचं पण खाली आहे. माझ्यापेक्षा खाली एक जण आहे, खाली किरण भालचंद्र कुलकर्णी. मी म्हणजे सांगलीहून आलेलो आहे. आता त्याच वेळेला या भागाविषयी जे आहेत आपले विजय जंगम म्हणून ते पारेगावचेच आहेत. तर त्यांनी याच्यावरती महाकाळेश्वर पाऱ्याचा असं म्हणून त्यांनी पुस्तक पण लिहिलेलं आहे. काय तर त्या पुस्तकाची थोडीफार ही माहिती म्हणून आहे. तर हे पारेगाव जे आहे हे खूप पुरातन आहे. मग हा जो पर्टिक्युलर जो भाग आहे या भागामध्ये मात्र कासारवाडी म्हणून इथे राहायचे. म्हणजे कासार जे लोक आहेत ते या भागामध्ये राहायचे. त्यांचा बांगड्या तयार करण्याचा व्यवसाय होता पूर्वी. काय मग ते त्याच्यापैकी पायाप्पा कासार म्हणून जे होते तर त्यांनी जवळपास 800 वर्षापूर्वीची गोष्ट ही तेव्हा त्यांना दृष्टांत झाला होता. काय कारण ते शंकराचे भक्त होते आणि त्यांना मग दृष्टांत झाला होता कारण उज्जैनला त्यांना जाणं शक्य होत नव्हतं. आणि म्हणून मग तिथला उज्जैनचा जो महाकालेश्वर आहे तो त्यांच्या स्वप्नामध्ये आला आणि त्यानं म्हटला की मी तुमच्यासोबत तुझ्याकडे येतो मी. काय आणि जेव्हा मी तुझ्याकडे येतो म्हणून म्हटलं तर ते मी ओळखणार कसं हे करणार. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आवाज सगळीकडे चालू झालेला असेल आणि तेव्हा त्या आवाजामध्येच मी तेव्हा येईन. असं जेव्हा सांगितलं तर तेव्हा ते 2-4 दिवस रात्री असं वाट बघत बसले आणि रात्रीच येणार म्हणून सांगितलेलं होतं. मग एके दिवशी रात्री मग ते दरवाजाची अशी कडी वाजली. काय आणि ते आल्यानंतर त्यांनी विचारलं मग मला आता राहायचं आहे, कुठं राहू मी. काय तर तेव्हा त्यांचं घर छोटं होतं. ते म्हणजे इथं घरी इथे राहता येणार नाही. मग असं डोंगर हा जो बाजूला होता तर डोंगराच्या बाजूला त्यांनी बोट दाखवला आणि ते म्हणजे इकडे डोंगराच्याकडे तू जा आणि तिथं तू राहा. आणि म्हणून मग जो हे आहे महाकाळेश्वर मग तो इकडे आला आणि पुढे आल्यानंतर काय झालं की त्यालाही डोंगर लागला आणि डोंगर लागला त्यामुळे त्याची पाठ अशी इथं झाली. त्यामुळे ही पाठ आता इथं जी आहे ना ती पाठ आहे त्याची. काय मग ते पाठीचा मग दर्गोबा इथंच थांबला आणि मग त्याच्यासोबत ज्या ह्या आल्या होत्या आधी म्हणजे त्याची बहीण चिलाबाई आणि त्याची बायको मिठाबाई ते आले होते दोघे. मग ते खाली जे आहे ते चिलाबाईचं आपलं मंदिर आहे त्या ठिकाणी आणि मग मिठाबाईचं मंदिर बाजूला आहे. मग त्यामुळे आधी चिलाबाईचं दर्शन घ्यायचं आणि चिलाबाईचं दर्शन घेतल्यानंतर मग इथं आपण ह्याला दर्गोबाचं दर्शन घ्यायचं आणि मग मिठाबाईच्या दर्शनाला आपण खाली जायचं. असा हा संपूर्ण विषय आहे. तर आता आपण मित्रांनो दर्गोबाच्या पत्नीलाच म्हणजे मिताबाईला भेट द्यायला जायला आलेलो आहेत. म्हणजे बसली आहे आणि तिचं जीवन इथं जगली आहे. तर जेव्हा चैत्र महिन्यात यांचा विवाह असतो तर दर्गोबाची पालखी तिकडून येते तर काही दार आपोआप बंद होतं असं लोकांचं म्हणणं आहे. हे एक रहस्य आहे.